वास्तविक परिस्थितीवर तुमच्याशी बोलावं म्हणून एक छोटंसं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतोय। एका गृहस्थाने एक घोडा आणि एक बकरा पाळला होता। घोडा आणि बकऱ्यात खूप विश्वासाची मैत्रीही झाली होती। एके दिवशी घोडा बिमार पडला। खूप प्रयत्न करूनही तो काही बरा होत नव्हता। त्या गृहस्थाने डॉक्टरला घरी बोलावून घोड्याची ट्रीटमेंट चालू केली। बरेच दिवस झाले परंतु घोड्याची तब्येत काही बरी होत नव्हती। म्हणून डॉक्टरांनी विचार केला की या घोड्याला आपण कितीही ट्रीटमेंट करून बरा होत नाही। म्हणून डॉक्टरने घोड्याच्या मालकाला सांगितले की मालक, आपण या घोड्याला बऱ्याच दिवसापासून खूप महागडी ट्रीटमेंट करतोय परंतु घोडा काही बरं होत नाही। म्हणून तुम्हाला एक उपाय सांगतो। उद्या जर हा घोडा स्वतःहून त्याच्या पायावर उभा नाही राहिला तर त्याला इंजेक्शन देऊन मारून टाकावं लागेल। ही गोष्ट बकऱ्याने ऐकली। बकरा विचारात पडला। उद्या आपला मित्र आपल्या सोबत राहू शकणार नाही हे आपल्याला माहित असताना देखील आपण त्याला न सांगणे ही त्याच्याशी आपली गद्दारी होईल। म्हणून लगेच बकऱ्याने जाऊन घोड्याच्या कानात सांगितले की घोडे दादा, तू उद्या जर स्वतः तुझ्या पायावर उभा नाही राहिलास तर तुला इंजेक्शन देऊन मारून टाकणार आहेत, असे मालक आणि डॉक्टरांमध्ये ठरलं आहे। बकऱ्याने सांगितलेला सल्ला घोड्याने गांभीर्यपूर्वक ऐकून स्वतः उठून उभा राहिला। ते मालकाने लगेच पाहिले। घोडा स्वतःहून उठून उभा राहिल्याने त्याला खुशी झाली होती। म्हणून डॉक्टरला त्याने फोन करून सांगितले, डॉक्टर साहेब, आज घोडा स्वतः उठून त्याच्या पायावर उभा राहिला आहे म्हणून मी तुम्हाला पार्टी देणार आहे। डॉक्टर म्हणाला, कसली पार्टी? माझ्याकडे बकरा आहे ना, कापूया आणि खाऊया। मित्रांनो, ही सध्याची वास्तविक परिस्थिती आहे। प्रसंगी मदत जरूर करा, सल्ला जरूर द्या, मात्र एखाद्याची कीव करण्याच्या बदल्यात तुमचा जीव जाणार नाही, तुम्ही बळीचा बकरा ठरणार नाही याची मात्र काळजी घ्या। धन्यवाद।